ताकती राख नव्याने माझा अजून लग्न झालेलं नाही. काय एखादी चिठ्ठी आली पाठवून 2 मिनिटाची तर मी त्याच्यावरती शून्य लिहून पुढे माझं वाढेल. खरं तर नमस्कारांच्या जागा चुकतायत असं नेहमी म्हटलं जातं हल्लीच्या युगामध्ये. ज्यांच्या पुढे मस्तक टेकवावं अशी माणसं कमी होत आहेत. पण आजही ज्यांच्या पुढे मस्तकच नव्हे तर नतमस्तक व्हावं वाटतं असं महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती या बार्शी तालुक्यामध्ये रोवली आणि त्याला आलेल्या वटवृक्षाला जी फुलं आली आहेत ते आदरणीय धर्मवीर मामासाहेब जगदाळे त्यांनी लावलेल्या वटवृक्षाला ज्यांनी जोपासलं आणि वाढवलं ते संस्थेचे सगळे पदाधिकारी, विचारपीठावरती उपस्थित असणारे आदरणीय जोशी साहेब, देशमुख साहेब, पवार साहेब आणि इतर सगळे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित, विद्यार्थी मित्र, सगळे पत्रकार मित्र आणि पालक वर्ग. खरं तर आपण भरपूर शिट्ट्या वाजवल्या, टाळ्या वाजवल्या, आनंद वाटतोय. कारण कधी काळी मी तुमच्यासारख्या प्रेक्षकांमध्ये बसून शिट्ट्या वाजवणारा, टाळ्या वाजवणारा, काही कार्यक्रमामध्ये वन्स मोरची मागणी करणारा प्रेक्षक होतो. आनंद असतो त्या गोष्टीमध्ये, त्या उपभोगण्यामध्ये. पण काहीपेक्षा आनंद असतो गेली 2 महिन्याचा अनुभव आहे की जेव्हा तुम्ही स्टेजवरती बसलेला असता आणि त्या वाजणाऱ्या शिट्ट्या टाळ्या तुमच्यासाठी असतात. खात्री आहे की इथून जात असताना भविष्यामध्ये इथं बसलेली मुलं इथं बसण्याची स्वप्न नक्की पाहतील. टाळ्या गोष्ट आठवली की या व्यासपीठावर एकदा वक्तृत्व स्पर्धेचं पारितोषिक स्वीकारलं होतं. त्याला भाषणात तत्कालीन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळुकरांनी एक गोष्ट सांगितली होती. म्हणजे एक गायक असतो, त्याच्या आयुष्यातला पहिला कार्यक्रम असतो, तो स्टेजवरती येतो, गाणं म्हणतो, अतिशय मन लावून गाणं म्हणतो आणि स्टेजवरती खाली उतरायला लागतो. त्याला पब्लिक मधून आवाज येतो वन्स मोर. त्याला भारी वाटतं आयुष्यातला पहिला कार्यक्रम, पहिलं गाणं आणि तेही वन्स मोर. पुन्हा येतो, पुन्हा अगदी बेबीच्या देठापासून ओरडायला, पुन्हा मन लावून गाणं म्हणतो, पुन्हा खाली उतरायला लागलं, पुन्हा पब्लिक मधून आवाज येतो वन्स मोर. 1, 2, 4, 5, 10, 20 वेळा वन्स मोर होतं. अतिशय केविलवाणा चेहरा होतो. पास करा की किती वेळा पब्लिक मधून आवाज येतो, जोपर्यंत चांगलं म्हणत नाही ना टाळ्यांनी उपयोग कशासाठी असतात हे कळत नाही. आपल्या टाळ्या त्यासाठी नसतील. खरं तर 4 मे 2012 रिझल्ट लागला. UPSCचा देशामधून 287व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. तेव्हापासून समज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम केले, सत्कार स्वीकारले. पण म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावताना सावरकरांनी जे गाणं म्हटलं की नेमतसे ने परत मातृभूमीला सागरात प्राण तळमळला, अशी काहीशी आमची अवस्था होती. खूप कार्यक्रम होते, पण कधी एकदा आपल्या संस्थेचा कार्यक्रम होता असं वाटत होतं. आणि आज तो क्षण आहे. अगदी इथं आल्यानंतर तुम्ही टाळ्या वाजवत होता तेव्हापासून कित्येक वेळा अंगावरती काटा आलेला आहे. कारण म्हणजे मी काय जो घडलो त्यात 2 शाळांचा किंवा 2 संस्थेचा खूप मोठा वाटा आहे. एक म्हणजे 5वी ते 10वी संत सावतामाळी विद्यालय अरड आणि त्यानंतर 11वी 12वी शिवाजी महाविद्यालय बार्शी. आणि माझ्यातले जे काही गुण होते त्याला खऱ्या अर्थाने जिथं चालना मिळाली ते शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय बार्शी. मला आठवतं माझं प्राथमिक शिक्षण महागावमध्ये झालं. महागाव परिसरातली किंवा महागावला चांगलं ओळखणारी माणसं इथं भरपूर आहेत. गाव जरी महागाव असलं तरी महाआगाव म्हणून तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे. पेपरामध्ये ओळखण्याचा भरपूर नाद असणार आमचं गाव. म्हणजे इलेक्शनला भांडणं झाली म्हणून पेपरात येणार, त्यानंतर प्रकल्पग्रस्त आहे, जुन्या गावात तळ्याचं पाणी गावात सगळं लोक रस्त्यावर आली म्हणून पुन्हा पेपरात येणार. आणि मध्यंतरी काहीतरी अण्णा हजारेच्या मुद्द्यावर आंदोलन छेडलं त्यातला काही प्रकार महागावात झाला, पुन्हा एकदा पेपरात आलो. पण गेल्या 2 महिन्यामध्ये अतिशय चांगल्या कारणानं वर्तमानपत्रामधून, प्रसार माध्यमातून येथे रास्त अभिमान आहे. बरेच जण सांगतायत की संस्थेचं नाव आपण उज्ज्वल केलंय. सर, या सगळ्यांच्या वतीला मी तर आपल्या सर्वांना वचन देतो की निश्चितपणानं आमच्यामुळं आपल्या संस्थेचं, गावचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव चांगल्या कारणामुळे वर्तमानपत्रात आलंय. आणि आमच्या सर्व्हिसच्या किंवा जीवनाच्या शेवटपर्यंत हे नाव चांगल्याच कारणानं प्रसार माध्यमातून येत आहे. सारख्या 1000-1500 लोकसंख्या वस्तीच्या गावातून की ज्या गावात कलेक्टर आला तर कलेक्टर कसा दिसतो म्हणून आम्ही हातातली कामं सोडून पळत सुद्धा येतो. त्या गावामधून आज कलेक्टर म्हणून स्टेजवरती बसत असणारा जो आनंद आहे तो आनंद मी शब्दामध्ये नाही व्यक्त करू शकणार. कारण मला आठवतं माझं शिक्षण प्राथमिक महागावला झालं, माध्यमिक अरडला झालं. त्याला भरपूर स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचो, पारितोषिकं मिळवायचो. हे यासाठी सांगतो की इथं बसणारे त्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी ते करावं. कारण शिक्षणाची व्याख्याच मुळे एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन विच इज ऑलरेडी विदिन द मॅन अशी असते.
म्हणजे मनुष्याच्या अंगी असलेल्या पूर्णत्वाचं प्रकटीकरण म्हणजे शिक्षक असतं. डीएड वाल्यांना कळलं असेल मग ते शिक्षण ते तुमचं पूर्णत्वाचं प्रकटीकरण फक्त वर्षभर अभ्यास करणं, गोखणं आणि परीक्षा आली की गोखणं या माध्यमातून होता कामा नये. अर्थात परीक्षा हे जर काय गुणवत्ता मोजण्याचं साधन असेल तर नक्की मार्क्स मिळायला पाहिजे, पण ते मार्क्स म्हणजे तुमची ओव्हरऑल गुणवत्ता नक्कीच नाही. तुम्ही या बाकी सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये ज्याला आपण एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणतो त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. माझं 5वी ते 10वी आरंडा झालं. त्यानंतर 11वी 12वी मी शिवाजी महाविद्यालय बार्शी या ठिकाणी सायन्स शाखेमध्ये प्रवेश घेतला आणि 12वीमध्ये असताना मी एका विषयाची ट्युशन लावली होती. ट्युशन अजिबात नव्हती, फिजिक्सची लावली होती आणि त्याला मला 99 मार्क्स होते त्यावेळेला. कारण माझं फिजिक्स अजूनही खूप चांगलं आहे असं काही अजिबात म्हणत नाही. याचा अर्थ असं होतं की माझं पाठांतर खूप चांगलं होतं. त्यात काही लिहिले मला अजिबात कळत नसायचं, पण 11वीपासून पाठ करायला सुरुवात केली. त्यामुळे जे काही जेवढ्या मला होते सगळ्या तोंडपाठ होत्या माझ्या. आणि मग 12वीला ज्याला परीक्षा 22 फेब्रुवारीला सुरू होणार होती आणि 11 जानेवारीला माझ्या वडिलांचं निधन झालं आणि त्यानंतर 1 महिन्याने मला परीक्षा द्यायची होती की ज्याला महिनाभर मी काही वाचलेलं नव्हतं. पण जेव्हा परीक्षा दिली निकाल लागला मला 88.50% मार्क्स मिळाले आणि माझं ग्रुपिंग 93-94 समथिंग असं काहीतरी होतं. पण त्याला कमी खर्चात लवकर सरकारी नोकरी मिळाली पाहिजे. पालकांचे उद्देश खूप वेगळे असतात लवकर सरकारी नोकरी मिळेल म्हणजे मगाशी पवार सरांनी सांगितलं तसं. तेव्हा मलाही डीएड करावं लागलं. पण डीएड करत असताना फर्स्ट इयरला मी खूप सिन्सिअर कॅन्डिडेट होतो. आता सेकंड इयरला थोडंसं तो सिन्सिअरनेस मला कमी झाला. पण डीएड फर्स्ट इयरला मला आठवतंय की माझ्या पाठतासनाच्या झेरॉक्स इकडच्या डीएड कॉलेजच्या बऱ्याचशा कॉलेजमध्ये होत्या. म्हणजे मी एवढं चांगलं लिहायचो. आता हस्ताक्षर, वक्तृत्व, चित्रकला, गायन, कथाकथन, वक्तृत्व या सगळ्यात राज्यस्तरीय पारितोषिकं मी मिळवली होती कारण याच व्यासपीठावरून खूप वेळा बोललेलो आहे. मग असं करत असताना डीएडला एक झालं की सामाजिक कार्याशी खूप जवळून संपर्क आला. म्हणजे डीएड स्टुडंट फेडरेशनचा जिल्ह्याचा सचिव होतो, विजयप्रताप विद्यार्थी संघटनेचा जिल्हा प्रवक्ता होता, महागावच्या नेहरू मंडळाचा जिल्हाध्यक्ष आणि तंटामुक्त समितीचा सदस्य. असं सामाजिक कार्यात भरपूर सहभाग होता आणि यावेळेला प्रशासनातल्या लोकांशी जवळून संपर्क येतात. म्हणजे निवेदन देत असताना आम्ही 1-2 वेळा तहसीलदारांकडे गेलो होतो. म्हणजे त्यावेळेला असं वाटायचं किंवा गाव प्रकल्पग्रस्त असल्यामुळे अधिकाऱ्यांचं येणं जाणं व्हायचं. त्याला असं वाटायचं की जर का समाजासाठी काहीतरी करायचं असेल तर आपण प्रशासनामध्ये असलं पाहिजे. म्हणजे प्रशासनामध्ये येण्याची माझी प्रेरणा आणि समाजासाठी काम करण्याची तळमळ हीच होती. त्यामुळे मी नेहमी सांगतो की मी मरेपर्यंत माझ्या प्रेरणेची बेईमानी कधीही करणार नाही. कारण माझ्या लहानपणापासून माझ्या आईवडिलांनी अजिबात ठरवलेलं नव्हतं की रमेश बोलतला IAS करायचं, असं अजिबात काही नव्हतं. आणि तुम्हालाही मला सांगायला आवडेल की जर का भविष्यामध्ये प्रशासनात येण्याची स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर ते स्वप्न निश्चितपणे तुमच्या मनातून आलेलं असलं पाहिजे. माझे शिक्षक म्हणतात किंवा माझी आई म्हणते, माझे बाबा म्हणतात म्हणून मी करतोय असं नको. म्हणजे स्वतःला वाटलं पाहिजे की मला हे करायचं. म्हणजे सुधारण्याची उर्मी आतून असेल तर सगळं घडतं. मोटिवेशन तुमचं आतून असायला पाहिजे तर माणूस कष्ट करतो आणि त्या कष्टाला फळ मिळतं. आणि मग माझं डीएड झालं. सेकंड इयरला असताना या सगळ्या कामांमुळे खूप वेळा मी गैरहजर राहायचो कॉलेजमध्ये आणि अतिशय शिस्तीचा धाक दाखवणारे गुंडसर होते आणि त्याला यादव सर प्राचार्य होते आमचे. गुंडसरांना वक्तृत्व खूप आवडायचं. अजूनही त्यांना खूप छान वाटतं मी बोललो की. मग त्याला काय होतं मी 8 दिवस कॉलेजला नसलो की त्या दिवशी कॉलेजमध्ये येणार आहे. त्या दिवशी मग धीरज मांजरे ज्युनियर होता आम्हाला ते फळ्यावरती लिहिलेलं असायचं की आपल्या कॉलेजचे रमेश बोलक यांनी खालील स्पर्धा पारितोषिकं मिळवलेली आहे. म्हणजे अभिनंदनाचा एक बोर्ड, मी जाणार, सत्काराचा कार्यक्रम, मस्तपैकी एक भाषण बघणार, परिपाठाच्या वेळेला गेलो तर एखादी बोधकथा सांगणार. कारण मी बोधकथा सांगण्यासाठी खूप फेमस होतो. एखादी बोधकथा सांगायची, एखादा भाषण ठेवायचं आणि मग एवढं कौतुक व्हायचं माझं. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा काय त्यामुळे स्लॅम बुक ज्यांनी लिहिली होती तर त्या दोघं ठिकाणी माझ्या स्लॅम बुक मध्ये लिहिले की बोलक गायब तरी पण साहेब. माझं व्हायचं कॉलेजमध्ये. मग अशा परिस्थितीमध्ये माझा डीएड झाला. अर्थात माझ्याकडे जे काही गुण होते मला आठवत आहे संस्थेच्या स्पर्धा एकदा डीएड कॉलेजवर 2007ला घेतल्या आणि त्याला फळे लिहित असताना मला सरांनी बघितलं की मी चांगलं लिहू शकतो. गुंड सरांनी तिथपासून माझ्याकडे जे काही त्या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं खूप चांगल्या पद्धतीनं आणि माझ्या आयुष्यातली सगळ्यात चांगली स्पर्धा गव्हाणे सर त्यावेळेला तिथं माझ्यासोबत होते. एडशीला आम्ही गेलो होतो की ज्यावेळेला 5-6 प्रकारच्या संस्थेच्या स्पर्धा होत्या. म्हणजे मला वाटतं कथाकथन, निबंध, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व, कविता वाचन अशा. आणि मी कॉलेजमध्ये सांगितलं की मुलांना ज्यात घ्यायचं आहे त्यात घेऊ द्या आणि राहिलेल्यात मी घेतो. आणि जसं मग मी पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व आणि कविता वाचनमध्ये घेतलं होतं आणि तिरीत मी पहिला होतो. आणि त्यावेळेला मला आठवत आहे की त्यावेळेला मी ज्यावेळेला उठून बक्षीस स्वीकारायला चाललो होतो त्यावेळेला त्या दिवशी बऱ्याच मुलांकडे गुलाबाची फुलं होती आणि त्याच्यात पाठवायचं मी सगळ्या त्या हॉलमध्ये म्हणजे त्या मंडपामध्ये टाकल्या होत्या माझ्या दिशेनं. म्हणजे माझ्या आयुष्यात खूप स्पर्धा केल्या पण ज्या स्पर्धेनं मला भरपूर प्रेम दिलं ती स्पर्धा किंवा ती संस्था सुद्धा मांडणी उभा केलेली होती. म्हणजे गुणवत्तेला प्रोत्साहन देणारी माणसंच नव्हे, शिक्षकच नव्हे तर विद्यार्थी सुद्धा या संस्थेमध्ये आहेत.
सर्व्हिसला लागलो. माढा तालुक्यामध्ये बावी नावाचं गाव आहे शेटफळ जवळ, आणि त्या गावामध्ये सर्व्हिसला लागल्यानंतर मनामध्ये एक प्रकारची अस्वस्थता होती की बाबा आपल्याला मोठं काहीतरी व्हायचं. याच अस्वस्थतेमधून रजा काढली. पुण्याला जायला पैसे नव्हते. गावाकडे उस्मानाबाद बँकेच्या लोकांकडून शेजारची गाडी दाखवली आणि गाडीसाठी कर्ज काढलं. ही गाडी आम्ही घेतली असं दाखवलं आणि ते कर्ज काढलं. 10-12 हजार रुपयांची पुस्तकं घेतली आणि पुण्याला गेलो. आता काही करायचं अजिबात माहित नव्हतं. फक्त एका चुलत्यांचं म्हणणं होतं की तुला तहसीलदार व्हायचंय, त्यामुळे तहसीलदार व्हायचं असं ठरवून इथून निघालो. कशातून होतं माहित नाही. तिथे गेल्यानंतर काही मुलांनी माझी भरपूर हवा करून ठेवली होती की इतकं हुशार आहे, असं केले, सगळं खूप काही सांगितलं. पण तिथं जाताना ठरवलं होतं की आता स्पर्धा परीक्षेत यशाचं स्वप्न बघायचं असेल तर ते वर्तमान काळातल्या परिश्रमावरती बघायचं, भूतकाळातल्या अवशेषांवरती नाही. त्यामुळे जायचं आणि भरपूर अभ्यास करायचा. माहित नसेल ठीक आहे, पण ज्यावेळेला माहित होईल त्यावेळेला मी माझ्याकडून 100% देण्याचा प्रयत्न करेन एवढं ठरवलं होतं. गेलो आणि एमपीएससी करायचं म्हटलं. पोरं हसली सगळी. अरे बाबा म्हणे आम्ही एमपीएससी करतोय की तू हुशार आहे, यूपीएससी कर. आणि मग तिथून एका सरांकडे गेलो. त्यांच्याकडून सगळं विचारलं. एका कागदावरती प्रश्न लिहून गेले होते. ऑक्टोबर 2010चा काळ होता. सॉरी, ऑक्टोबर 2009 मध्ये. आणि मी खूप प्रश्न लिहून गेले होते. यूपीएससी म्हणजे काय, मराठीतून देता येते का, विषय कोणते असतात, किती मार्काचे असतात, सगळं लिहून गेले. कारण माझं रास्त मत आहे का, माझा सल्ला आहे तुम्हाला की भविष्यामध्ये पण जर काही चांगलं जाणून घ्यायचं असेल तर माणसाला लाजू नये आणि भरपूर काय कळते म्हणून पुन्हा माजू नये. त्यामुळे ते जायचं, त्यांना विचारायचं. आता क्लास लावण्यासारखी परिस्थिती नव्हती, तेव्हा गेलो आणि सेल्फ स्टडी सुरू केला. ऑक्टोबर 2009 ते एप्रिल 2010 माझ्या आयुष्यातला सगळ्यात जास्त अभ्यास मी त्या काळात केला. धीरज आणि मी सोबत होतो शिक्षक बोर्डला. अक्षरशः आयुष्यात जे म्हणतात ना स्पर्धा परीक्षेला 14, 15, 16 तास अभ्यास करायचा, तो मी त्यावेळेला केला. आता रोज करणं शक्य नसतं. ज्या वेळेला जितका शक्य होईल तितका करायचा. एका दिवशी नाही तर वाटला सिनेमा बघू वाटला कंटिन्यू 2-2 सीन लाज वाटली पाहिजे आपल्याला की पास होता सिनेमा पास वाचलं पाहिजे. म्हणजे जिथं आहे ना तिथं मन लावून केलं पाहिजे, अशा विचाराचा मी होतो. तेव्हा भरपूर अभ्यास केला. त्या काळात BA सेकंड इयरचे 2 पेपर ठेवले होते सामाजिक कार्य नावातून, आणि थर्ड इयरचे 6-8 पेपर मे मध्ये दिले. पूर्वपरीक्षा पण दिली औरंगाबादला. 19 ऑगस्टला रिझल्ट लागला. आयुष्यात भरपूर अभ्यास करून नापास झालेली एकमेव परीक्षा. पुन्हा कधी नापास झालो नाही, व्हायची पण इच्छा नाही. नापास झालो. अतिशय दुःख झालं, वाईट वाटलं. बऱ्याच जणांच्या अपेक्षांची पूर्ती मी करू शकलो नाही याचं दुःख होतं. पण मी भरपूर हसणारा माणूस होतो. आणि त्यावर मी बऱ्याच जणांना मेसेज पाठवले होते की माझा आवडता सुविचार आहे, हरणं हा काही कलंक नव्हे, कारण हरण्याचं धैर्य ज्याच्या अंगी असतात तोच लढण्याची हिंमत दाखवतो. त्याच वेळेला नापास झालोय म्हणून, फेल झालोय म्हणून बऱ्याच जणांना मेसेज केले आणि त्यात एक मेसेज पाठवला होता खूप जणांना. धीरजला पण मला वाटतं मी पाठवला होता, माझ्या मामांना आणि माझ्या खूप मित्रांना पाठवला. त्यात असं लिहिलं होतं, तुमच्या अपेक्षांची पूर्ती करू शकलो नाही त्याबद्दल सॉरी, पण तुम्हाला प्रॉमिस करतो की ज्याला पुढच्या वर्षी UPSCचा रिझल्ट लागेल त्याला महाराष्ट्राला माझा अभिमान असेल. मित्रांनो, गेल्या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्राला माझ्याविषयी असणारा तो अभिमान मी अनुभवतोय. आणि त्या अभिमानासाठी किंवा त्या सन्मानासाठी मी तुम्हाला इथून जाताना विनंती करणार आहे की करा. एकदा इथं ठरवा. आमिर खान म्हणतो ना, दिल में लगी तो बात बडी, ते एकदा लागले. कारण आनंद असले इथं लागण्याचे. आता काही असेही मोहरे बघितले की एखाद्या मुलीनं मी क्लास 1शीच लग्न करणार म्हणून मला नाकारलं आणि म्हणून मी येऊन तयारी करतो. असे पण आता इथे कोणतंही कारण असलं तरी चालेल, पण त्याची जी ईर्ष्या म्हणा किंवा ज्या अँगलला आपण त्याचा विचार करतो ते सकारात्मक असतं की बाबा माझ्यामध्ये सुधारणा होत असेल तर काय हरकत आहे इथं लागून घ्यायला. आणि मग अशा पद्धतीनं त्याला मी मेसेज पाठवले. अतिशय अवघड परिस्थिती होती घरची. भाऊ एका कंपनीमध्ये होता सेफ्टी ऑफिसर आणि पुण्यामध्ये मला राहता येईना, अक्षरशः राहता येईना. धीरजला म्हणजे खूप क्रिटिकल कंडिशन सुरू होती. 4-5 महिने 4-5 हजार रुपये नव्हतं भागत. त्यामुळे सोलापूरला मामाचा मुलगा 12वीला होता, त्याच्या रूमवर येऊन 3-4 महिने राहिले. आणि त्याला ग्रामपंचायत इलेक्शन लागलं. सांगितलं राजकारणाचा भयानक नाद असलेला माणूस. इथल्या बऱ्याच जणांनी मला ग्रामपंचायत, आपलं पंचायत समिती, ZP, नगरपालिका, आमदारकी, खासदारकी याच्या स्टेजवरती भाषण करताना ऐकलं असेल. कोणत्या पक्षाचे बोलत होतो इथं नाही सांगत. ते सांगू नये. आता मी ना कोणत्या पक्षाचा नाहीये, मी आता भारत सरकारचा माणूस आहे, इथं बोलणार नाही. मग अशा प्रकारे त्यावेळेस सोलापूरला राहिलो. ग्रामपंचायत इलेक्शन लागलं. साहेब, माझं असं रास्त मत आहे की ज्या गावची लोकसंख्या कमी असते, असं म्हणतात सिनेमाच्या टॉकीजमध्ये गेले की बाल्कनीतली शांत खुर्चीत जास्त शिट्ट्या मारत असते. असा प्रकार खेळायच्या बाबतीत ज्यांची लोकसंख्या कमी असते यांच्याच मनगटात जास्त जोर असतो. तसं 7ची वाड्या आमच्या गावची, पण प्रत्येक पंचवार्षिकला 10 जणांवरती अपवर्ड, 10-5 जणांवरती अट्रॉसिटी असला प्रकार आमच्याकडे असतो. महागाव आहे म्हटलं मगाशी. तर ते आमच्या गावात इलेक्शनला आईला तिकीट दिलं. नको नको म्हणत होतो मी, आता वरून असं म्हणायचं मिळायला पाहिजे. आणि मग आईला तिकीट मिळालं. आम्ही सोलापूरला राहायचो. आमच्या पार्टीचे तत्कालीन प्रमुख सोलापूरला मुख्याध्यापक होते.